गावता गावताच कसा कोंडा निघला मग. पाहिलं कसा काढला गावता गावता. पैशात काही कोंडा आहे. एका कामात दोन कामं. हो, एका कामात दोन कामं. त्यासाठी पंपाच्या आडीची. हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. आईची चालले सकाळी सकाळी कारनामे मी उठायच्या पहिले. आणि आज बनवायची आहे तुरीची डाळ. उन्हाळ्याचं वावण म्हणजे 1 वर्ष काम नाही मग तुरीची डाळ बनवायची. घरीच तुरी पिकवतो तर घरीच तुरीची डाळ बनवतो है ना. आणखीन काय काय करून ठेवलं आज? आज बरबटीची डाळ घातली भिजू. हां, हे केलं. याला संध्याकाळी तेल पाणी देईन. आता हे झाले की बरबटीची डाळ धुतो. वड्या वड्या. आईची डाळ गावे लोक म्या सगळं उरकून घेतलं. माया कपडे धुवून घेतले, वाव टाकले उन्हात. पण ऊन तर एवढं तर राहिलं की आजच म्हणजे कान आले अशा वाफात झोंबू राहिल्या आहे ना. डाळ गावली ना आता धुवून राहिली वड्याची डाळ. लयच एक्सपर्ट झालं. याले म्हणतात ओल्ड इज गोल्ड आहे ना. जुनं ते सोनं. एवढी मोठी तुरीची डाळ गावली आणि आता वड्याची डाळ धुवून राहिली. आणि अजून मला चहा राहायला प्यायचा तुम्हाला सांगतो. असं आहे आईचं म्हणणं, ज्याच्यानं धंदा होत नाही ते सडेल लोक. तर सडेल लोक म्हटलं तर काही हरकत नाही, कारण का ऊनच सैन होत नाही तर मग सडेलच म्हणलं जाते. मी पोचली आता माझ्या किचनमध्ये. चहा पिऊन घेतो पहिले. काय काय केलं मग? मोहरी गाळ काढली, मोहरी धुतली. एवढीच निघली का मोहरी? हो, तेवढीच निघली. धुई मी स्वयंपाक करून घेतो ते लोक. मग करत नाही मग काही करा नाही लागेल रस पाणी. तसं तर मला आज स्वयंपाक करायचं काही काम नाही. सगळे बाहेरचे काम उरकून आता मी ठेवला चहा. चहा शिजेलो करून घेतो रस. आज काही स्वयंपाक करायचं गरज नाही. रात्रीचं मटणही हाय लय मोठं उरेल आणि भांडे बी हात. आता एवढं सकाळचं होते माया भागवा भागी का तुम्ही संध्याकाळी पाहू काय करायचं जेवणात. तर चहा शिजेलो कापून घेतो मी आंबे आणि घेतो रस करून. आई धुवून राहिली डाळ वड्या टाकायसाठी. सगळं आता घरातलं सगळं आवरून वड्या टाकायला जावं लागत बाहेर. पहिले रस करून घेतो म्हणजे मग वड्या टाकल्या का जेवण करायला मोकळं होते आपल्याला. मला मांडायचा स्वयंपाक असा काही नसते. निपूरचा तर काहीच नसते मला स्वयंपाक. एक्स्ट्राच असते. एक सांज पुरला पाहिजे असा. आणि कोणी मग पाहुणे रावणे आले तेही सपातात. पण जरासा शिजू देतो. बकरीच्या दुधाला चहा शिजला की 1 नंबर भारी लागते. पहिले अभ्यास करायला लागते मध्ये. या मग सकाळचा चहा प्यायले. आज जराशी उशिरा उठली मी, कारण या कुलाची हवा नाही लागत. सकाळी इतकी मस्त थंडीगार हवा सुटली होती का 1 नंबर झोप लागली. डायरेक्ट 8 वाजता उठली. मस्त ठेवला आता घट्ट दुधाचा चहा. या चहा घ्यायला घरातलं सगळं पसारा आणा लागते इकडे मिक्सर लावायचं असले, कारण की एकच बोर्ड आहे घरात आणि त्याच्यावरच सगळं चालतं. फ्रीज, कूलर, मिक्सर. झाला आपला रस तयार. 1 नंबर रस तर झाला आता आपला. आणि पटकन आता भांडे कुठे घालून घेतो मी उन्हाच्या पहिले. जरासं पाणी फिरून घेतो. चिपकला करा. ह्यो काय आपला रस. स्वयंपाक करा का नका करू पण भांड्याचा पसारा एवढा पडते चहाचा. काही बी करा की भांडे हे नशिबातून जातच नाही. आता घरातले काम तर सगळे झाले. कुलरात पाणी भरून ठेवलं. पण आता उन्हाच्या पहिले म्हटलं भांडे घासून घ्यावं. तर प्लॅटफॉर्म काही रिकामा नाही. त्यासाठी मग आता मी घेतो घर पुसून.
याला पुसता येत नाही, असं धुवा लागते पाणी टाकून, तर जरा असं थंड राहते. मग सगळी कानाकोपऱ्यातली माती निघून जाते. एकदम टोटल काम उरकले आता घरातले. भांडे कुंडे घासून स्वयंपाक केलाच नाही आज. आणि वड्या घालायच्या होत्या, आता वड्याचं वाटून बिटून ठेवलं, पण आमची आई काही ऐकत नाही. कारण का बकऱ्या अजून यायच्या राहिल्या. म्हटलं बकऱ्या आल्यावर वड्या घालू. अवा मट येचून घेतील ते बकऱ्या. ते पुराण घेतलं अरे कचाकच हो बिमार पडतील ना ते. पुढे अजून बकऱ्या घरी नाही आल्या ना, ढोरं घरी नाही आले ना. आमच्या इथं चालू आहे वड्या घालणं. कारण का ढोरं बकऱ्या घरी आल्याशिवाय काही घालणं होत नाही. आणि उन्हाचा तडाखा तर पाहू राहिले तुम्ही किती आहे. तर आता एवढंच कोठं आहे म्हणजे हे सप्रिय आहे आम्हाला. सावलीत बसून काही वावन चिवण घालायले. तर आता पाहू मग बकऱ्या आल्यावर काय होते आईच्या वड्याचं. मी बी तशा घालू लागतोच, कारण का म्या घालू लागल्याशिवाय मला काही खायला भेटत नाही. ए चिकू आले. ये ना इकडे वड्या घाल लागणार. नळ आलते का? कशी असं यावर्षी वड्याच नाही घालू लागले ते. आमच्या बकऱ्या राहिल्या, याच्या बकऱ्या याच्या पण झाल्या पाहिजे. इंद्र लय आंबे आले बरं. तुमच्या वावरातला तो आंबा व्हायला का की कोणता आंबा तो आंब्याचा वावर म्हणत जातो. सबन इकडे तरी यंत्र राहिलं का तुला काहीच तर नाही. ते वावर इकडे ना वाटते. एवढंच आहे ना. चला सुखरूपरित्या झाल्या वड्या टाकणं आणि वड्या लावल्या. आता उन्हात ठेवणं. आता बैलाचं काय आहे, बैलाचं काही एवढं तोंड लावत नाही, त्याला दोर लावेल असतात. मधातच बकऱ्या आल्या होत्या तर बकऱ्या बी बांधून घेतल्या, पाणी पाजून घेतलं आणि करू राहिल्या मस्त आरामात. हे 4 वाजे लोक नाही पडत अशा. किती काढत बसावं हे. झाड वाटे नाही तूर पडते ना. चूर नाही पडत ना पाय. तसंही काढून चूरच पडते. आम्हाला नाही आवडत नाही सगळी वडी. तशा वड्या बिड्या घालायला हे पण पाहिजे आईच्या पोरीसाठी, चविष्ट बाईसाठी. चविष्ट बाईसाठी पाहिजे वड्या. आमची किती दाना खाण म्हणून आमच्या चविष्ट बाईसाठी. कारण की चविष्ट बाई येणार आहे ना. कधी येते आता चविष्ट बाईचं रिजर्वेशन होईल होईल पुढच्या महिन्यात. चविष्ट बाईसाठी वड्या घालणं चालू आहे. ते बरबटीच्या दाढीच्या वड्या चविष्ट बाईला आमच्या. चविष्ट बाई आली की तुम्हाला दाखवतोच मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच. त्या बाईला येत काहीच नाही, पण सगळं ज्यांची आहे ती. चालत येते व येत खाऊन नाही काही. आयतं भेटलं आता कोणी आता तुम्हीच सांगा. आयतं भेटल्यावर कोणी करणार आहे का? नाही ना. तसं बी माय असल्यावरच देते कोणी. बाकी कोण एवढे थोडे घेते माय व. हे माझं आहे का? मागच आहे का म्हणजे ते घरचं असो का नसो, जेवढा माय बापावर अधिकार चालते तेवढा दुसरा कोणाला चालत नाही. आणि कोणी देतं म्हटलंय तरी काम येतात तर असे येतात एकखट्टे देतात सगळे. आता हे वड्या आज वड्या घालणं होत्या. आज तुरीने डाळ पाणी द्यायचं आहे. डाळ पाणी नाही तेल पाणी द्यायचं आहे. तेल पाणी कडक वड्या अशा उन्हात वड्या घालायला पाहिजे माहिती आहे का. ते घालतात चापट झुंबट वड्या 2 दिवस मऊ घाला. झाला आमच्या आईच्या तुरीच्या डाळीचा कुटाणा चालू. आता याला देते तेल पाणी डाळीले. आणि एकाच दिवसात देऊन नाही होत, लय कुटाणा करावं लागते याचा 4-5 दिवस. 3-4 तर ऊनच द्यावं लागत त्याला तेल पाणी देऊन. पाणी घेतलं आणि त्याच्यात टाकलं तेल. आता त्याच्यातून उपसून काढायचे आहे फक्त आपल्याला. तुरीचा जो चढला केला तो, म्हणजे एकाचे 2 करून आणले होते ते पहिले चक्कीवरून. ते पाखडले सकाळीच आणि आता तेल पाणी द्यायचं आहे.
आता ते का दादाच्या हातावर आहे का? डोळे नका पाडू बाई, चक्कीवालीच्या हातावर. तुमच्या दाई पडता हांडाभर पाण्यात सगळी दाय काढली उपसून, आणि ही अशीच रात्रभर दाबून ठेवायची. आता झोपशीन काच्यावर माय? खाली उचलून ठेवतो ते पोतडीवर. हो का? हा भाऊ किती दिवस घाल लागते. तेल पाणी देणं झाल्यावर हे अशी बांधून ठेवायची डाळ एकदम पक्केट, आणि त्याच्यावर झाकण झुकण ठेवून मस्त रात्रभर दाबून ठेवायची. हे अशी ठेवली. आता हे रात्रभर ठेवून द्यायची अशीच झाकून झुकून मस्त, आणि त्याच्यावर वजन ठेवायचं काहीतरी. एक इटच ठेवली 2 किलोची.